हलवायासारखे केशर पेढे बनवा, तेही अगदी 15 मिनिटात घरच्या मोजक्या 2 किंवा 3 साहित्यातनं. चवीला अप्रतिम, तोंडात टाकताच विरघळणारे, टाळूला चिकटणार नाही, मऊ अगदी सुगंधित असे केशर पेढे. आता सध्या सगळ्या मिठायांमध्ये जसा जसा आपला फेस्टिवल त्योहार जे येते, आपले सण समारंभ येते, तसतसं सगळ्या मिठायांमध्ये भेसळयुक्त असते. तर भेसळमुक्त असे मिठाई आपण आपल्याच घरी बनवायच्या मोजक्या साहित्यातनं आणि परफेक्ट. तर ते कसे बनवलेले आहे ते समोर आपण व्हिडिओत बघूयात. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात प्रथम आपल्याला गॅसवर पॅन ठेवून घ्यायचा. तुम्ही कुठलाही नॉनस्टिक घेतला तरीही चालेल. त्यात अर्धा जेवढंही करायचं आहे त्याप्रमाणे, तर वाटीचं प्रमाण घेतलं आहे तर सगळ्यात पहिले मी अर्धा वाटी गरम करून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे. दूध जेवढं घेतलं त्याच्या अर्धं तूप घातलेलं आहे. सगळ्याला उकळी येऊ द्यायची. त्यानंतर यात दूध पावडर घालायचं. ज्या वाटीनी मी अर्धा वाटी दूध घातलेलं होतं त्याच वाटीनी 2 वाटी मी इथे दूध पावडर घालते. तर प्रमाण लक्षात ठेवा. एकच वाटी घ्यायची किंवा जर 2 वाट्या वापरायच्या तर सारखी वाटी वापरा. तर इथे मी 2 वाटी दूध पावडर घालून घेतलेलं आहे आणि याला छान मिक्स करायचं. शक्यतो उकळ आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आणि मग मिक्स करायचं, नाहीतर आपलं दूध पावडर करपू शकेल. जसं आपल्याला सुगंध, फ्लेवर पाहिजे त्यानुसार येणार नाही. तर आता हे बघा थोडंसं घट्ट आहे. आता यात अजून समोर दूध जाणार. तर हे केशर भिजवलेलं दूध आहे, कारण की आपण केशरी पेढे बनवतोय. तर केशर टाकलेलं दूध मी आधीच भिजवून ठेवलेलं होतं, केशर भिजवून ठेवलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे. टोटल आपलं 3 म्हणजे 3/4 कप दूध झालेलं आहे, म्हणजे 3 भाग. तर एवढं टाकलेलं. तुम्हाला जर वाटत असेल की आपलं सारण अजूनही घट्ट आहे तर तुम्ही त्यात थोडंसं 2-3 चमचे दूध वाढवू शकता किंवा मग 1 वाटी टाकू शकता. तर 1 वाटीला कमी एवढं टोटल दूध वापरलेलं आहे मी. आता सगळं बघा पदार्थ मस्त दूध पावडर, दूध आणि तूप हे सगळं छान मस्त मिक्स झालेलं आहे. सारण बघा पातळ पण झालेलं आहे. आता यात जाणार आपली पिठी साखर. तर शक्यतो साखर ही घालायची आहे तर पिठी साखरच घाला. मिक्सरला फिरून घ्यायची आणि तीच घालायची आणि फिरवता फिरवता थोड्या जर गुठळ्या बनल्या असेल तर त्या मोडून घ्यायच्या, म्हणजे आपला पेढा जो आहे तो खूप छान बनते. आणि असं सतत फिरवत राहायचं जेणेकरून दूध पावडर आपलं छान भाजल्या गेलं पाहिजे. तर इथे मी अर्धा वाटीच फक्त साखर घेतलेली आहे. शक्यतो अजून कमी केलं तरी चालेल किंवा नाही घातलं तरीही चालेल, कारण की दूध पावडर हे गोड असतंच. तर तुम्ही अजूनही कमी केली साखर तरी चालेल, पण जास्त टाकू नका, नाहीतर तो खूप जास्त गोड होईल आणि खाऊन होत नाही मग गोड. तर इथे अर्धाच वाटी साखर घातलेली आहे, पिठी साखर, आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं. साखर घातल्यावर हे सारण अजून पातळ व्हायला लागतं. बघा छान पातळ झालेलं आहे. आता बघा इथे तूप सुटायला लागलेलं आहे व्यवस्थित. असं सतत ढवळत राहायचं, सतत फिरवत राहायचं. जेव्हा तूप सुटायला लागतं त्यावेळेस गॅसची फ्लेम बंद करायची, कारण की यातलं सगळं पाणी, दूध आहे ते आटलेलं आहे आणि याला तूप सुटायला लागलं तर गॅसची फ्लेम बंद करायची. आता याला सोडून द्यायचं नाही, याला सतत असंच याला प्रेस करत याला छान मिक्स करायचं आहे, सतत थंड होत. जर हे असंच केलं तर या वेळच्यात छान ते चुरल्यासारखं पण होतं आणि याचा जो टेक्स्चर आपल्याला जसा हवा आहे केशर पेढ्याचा तसा येतो. तर आता तुम्हाला हे सारण थोडंसं पातळ वाटत असेल, पण याला जसं हे फिरवत आपण सगळ्या गुठळ्या मोडून सिल्की असं आलं पाहिजे यासाठी थंड करत असं सतत फिरवतो ना, त्यावेळेस तो सिल्की पण येतो आणि घट्ट पण होतात. याच वेळेस मी टाकलेला आहे यात वेलची पावडर टाकलेली आहे. रेडीमेड वेलची पावडर आहे, तुम्ही घरी कुटून सुद्धा टाकू शकता. तर बघा सारण हळूहळू बघा घट्ट व्हायला लागलं आहे. अजून गार व्हायचं आहे म्हणून मी याला सतत फिरवत आहे असंच. म्हणजे हा छान सिल्की आणि खूप छान येतो, तोंडाला चिकटत नाही. अगदी मार्केटसारखे पेढे बनतात, हलव्यासारखे पेढे बनतात, कुठेच चुकत नाही. जर मी सांगितल्याप्रमाणे केलं तर नक्कीच चुकणार नाही. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. मिठायांची पण रेसिपीज आहे, ज्या इन्स्टंट पण खूप टेस्टी बनतात, अशा मिठाईच्या पण रेसिपीज आहे. तर नक्की बघा आणि नक्की सांगा की तुम्हाला कुठली रेसिपी आवडली. आय बटनला आणि एंड स्क्रीनला मी दिलेली आहे. तर इथे बघा आता सगळं सारण थंड झालं आहे. छोटासा गोळा तुम्हाला ज्या शेपनुसार, छोटा मोठा बनवायचा आहे पेढा त्यानुसार घ्यायचा, असा गोल करायचा. मधोमध थोडंसं बोट रोवून घ्यायचं. त्याला थोडंसं केशर लावलेलं सजावटीसाठी, नाही तुम्ही केलं तरी चालेल.
छोटासा पिस्त्याचा तुकडा लावला आहे. अशा प्रकारे मी छान केशर पेढे बनवून घेतलेले आहे. सर्व याचे बनवून घेते. बघा किती मस्त दिसते, खूप छान लागते. तर यावर रक्षाबंधनला नक्की बनवा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.